मित्रांनो, याच्या निर्मात्यानं, मंगलाच्या निर्मात्यानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं मी का म्हणा लागलो या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेनच. त्याचबरोबर चित्रपटाबद्दल काही आपण चर्चा पण करू. आता मंगला मराठी पिक्चर ज्याच्यामध्ये शिवाली परब आहे आणि अलका कुबल, शशांक शेंडे यांचा म्हणजे मेन लीड अभिनय आहे. हा चित्रपट डिपेंड आहे पूर्णपणे म्हणजे सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा जर बघायला गेलं तर मंगला कपूर ही एक अशी मुलगी आहे जिच्यावर ॲसिड अटॅक होतो आणि त्याच्यानंतर पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तिला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात आणि ते चॅलेंजेस फेस केल्यानंतर स्वतःचं जे काय पॅशन असतं म्युझिकचं ती कसं अचीव्ह करते. आता तिची जी आयडल असते तिचा जो फोटो, तिची आवाजाची तुलना ही लता मंगेशकर यांच्याबरोबर होत असते. आता जेव्हा तिच्यावर ॲसिड अटॅक होतो तेव्हा लोकांच्या तिच्याकडे बघण्याच्या पूर्ण नजरा ह्या बघूनच जातात. याच्यामधून आपल्याला हे दिसतं. आता याच्यामध्ये डायलॉग पण तसेच आहेत बघा, थोडं म्हणजे आर्ट रिलेटेड आहेत असे डायलॉग की आपलं जे अस्तित्वात असतं जे आपल्या दिसण्यावर नाही असण्यावर असतं. आता हे खूप लोकांना कळणार पण नाही. जे आता जी जेन जे ऑडियन्स आहे त्यांना ते काय समजणारच नाही. आत्ता जे काय म्हणजे दिसणंच खूप महत्त्वाचं असं काही लोक म्हणतात, पण ज्यांना जे थोडे मॅच्युअर लोक आहेत ना त्यांना खरोखर हा चित्रपट अगदी मनाला लागणार आहे. ॲक्टिंगबद्दल बोलायचं गेलं तर शिवाली परब हास्य जत्रेपासून सर्वांच्या फेवरेट आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी जबरदस्त रोल केला आहे. एक मी कमेंट वाचली त्याच्यामुळे ट्रेलरवर, ती शिवाली परब म्हणजे आपली मराठी फिल्म इंडस्ट्रीतली आलिया भट. मी तर म्हणेन तिच्यापेक्षा 4 काकण जास्तच आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ॲक्टिंग इतकी छान केलेली आहे ना, जबरदस्त. आणि अलका कुबल, शशांक शेंडे यांच्याबद्दल काय बोलायचं. शशांक शेंडे म्हणजे एक भक्कम अभिनेते आहेतच, पण इथं त्यांनी एक भक्कम बाप जबरदस्त साकारला आहे आणि रडायची ॲक्टिंग आहे. आणि अलका कुबलला कोण मागं टाकल याच्यामध्ये म्हणजे कुणाचं दुमत नसणार, तिथं टॉप असणारच. अलका कुबल यांना म्हणजे सॅल्यूट, रडायचा अभिनय आहे, पण त्या बाबतीत त्यांनी इमोशनल केलं आहे आणि इमोशनल स्वतः होऊन पण त्यांनी तिला कशी काय साथ दिली, तिला कसं म्हणजे आपण काय म्हणतोय सपोर्ट कसा दिला, हे सर्व त्यांनी व्यवस्थित साकारलेलं आहे. चित्रपट चांगला आहे, कथा चांगली आहे, वेगळा प्रयोग आहे मराठीमध्ये, हे सगळं ठीक आहे. पण निर्मात्यानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून का घेतली मी असं म्हणतोय. चित्रपट हा बघा म्हणजे मंगला कपूर या म्युझिकच्या रिलेटेड आहेत. त्यांनी स्वतः असोसिएट प्रोफेसर झाल्या आणि बनारस युनिव्हर्सिटीमध्ये त्या म्युझिकच्या प्राध्यापिका म्हणून होत्या. आता या म्हणजे एक माणूस म्युझिकच्या रिलेटेड आहे, त्याच्याशी तुम्ही जे काय बनवता याच्यामध्ये 6-7 गाणी आहेत. त्या गाणी प्रमोशनला कुठं ऐकायलाच मिळाली नाही. ट्रेलर किंवा इंस्टाग्राम कुठंच जिथं काय प्रमोशनला गेलं तुम्ही ती गाणी सोडायला पाहिजे होती. त्याचे थोडे बाईट्स द्यायला पाहिजे होते, 1-2 स्टांजा ऐकवायला पाहिजे होते, त्याच्या अंतरा मुकडा ऐकवायला पाहिजे होता, लोकांना रिलीज करायला पाहिजे होती, ॲट्रॅक्ट करायसाठी लोकांना. आणि याचं प्रमोशन झिरो प्रमोशन. या निर्मात्यांना मला तर वाटतं यांना पैसे जास्त झालेत म्हणून हा पिक्चर काढला का काय. कारण का तुम्हाला जर प्रोफेशनली इथं जर सक्सेस व्हायचं असेल तर याच्यामध्ये खरोखर मार्केटिंग पाहिजे. आणि चित्रपटाचं मार्केटिंग काही झिरो मार्केटिंग आहे. असं कित्येक लोकांना मंगला पिक्चर आला आहे. कुठला मंगला? त्यांना मंगला पुण्यातलं थिएटर माहीत आहे, मंगला पिक्चर आला आहे हे माहीत नाही आहे. त्यांना छपाक अजून आठवतो आहे तो दीपिकाचा, पण मंगला सेम तसा त्या धाटणीचा तेवढ्या लेवलचा पिक्चर आहे हे माहीत नाही आहे. एवढं सगळं चांगलं करून पण तुम्ही जर प्रमोशन करत नसाल पिक्चरचं तर काय झिरो आहे पिक्चर. म्हणजे मला तर हे वाटत नाही की निर्मात्यांना काय प्रमोशन करायला लाज वाटते की काय. आणि यातले जे काय ॲक्टर ॲक्ट्रेस हे सुद्धा आहेत, यांनी सुद्धा आपल्या पोस्ट सतत तुम्ही लोकांच्या पुढे हे सारखं आणत राहिलं पाहिजे. तुम्ही जर हे आणत नसाल ना तर चित्रपट नक्कीच खाली पडणार आहे. आणि हा चित्रपट अशा पण कॅटेगरीतला नाही आहे की मास कॅटेगरीतला लोकांना खूप एंटरटेन करेल आणि लोक जाऊन करतील. लोकांना एंटरटेन होईल पण तो कुठं इमोशनल लेवलवर एंटरटेन करणार आहे, तुम्हाला काहीतरी टीच करणार आहे. असा मासी टाईपचा पिक्चर नाही आहे. आणि असा पिक्चर तुम्ही माउथ पब्लिसिटीवर चालणार कसा. तुम्ही प्रमोशनला खर्च केला पाहिजे. असं काही नाही की याची खूप सगळी चांगली गाणी तुम्ही रिलीज केलीत, हिट झालीत आणि लोक गर्दी खेचतायत. हे सगळं चुकीचं आहे. मला तर म्हणजे असं वाटतंय. बाकी आता तुम्ही तुमचे पैसे लावलेत, एखादा माणूस पैसे लावतोय म्हणजे त्याला कळतच असणार तेवढं. पण एक कॉमन सेन्स हा आहे की जे दिसतं ते विकलं जातं आहे. तुम्ही दाखवा तर, लोकांना ऐकवा तर की बाबा हे प्रोडक्ट या लागले. नजर से हटा तो दुनिया से हटा असं आहे. आणि चित्रपटाच्या दुनियेत तर काय सांगायचं. बाकी तुम्ही चांगले समजूतदार आहेत. बाकी ज्यांना चित्रपट माहीत नाही त्यांना एवढं सांगेन की एकदा जाऊन अवश्य बघू शकता. तुम्ही खूप मोटिवेट व्हाल. त्यांची पूर्ण जर्नी याच्यामध्ये दाखवलेली